माझे विद्यार्थी आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी अर्बन हाऊसिंग अँड अर्बन मॅनेजमेंटमध्ये खूप जगभरातल्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स आणि युनिव्हर्सिटीजमध्ये लेक्चर्स दिलेली आहेत. त्याच्यानंतर त्यांना फेलो ऑफ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटेरियर डिझायनर्स आहेत ते. त्याच्यानंतर यंगेस्ट मेंबर इलेक्टेड इन लेजिस्लेटिव्ह असेंब्ली हा त्यांचा एक अजून वेगळा पैलू. सिब्समध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलं सांताक्रूजच्या. त्याच्यानंतर ते MMRDA वर होते, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनल डेव्हलपमेंट अथॉरिटी. त्याच्यात त्यांनी मोठं काम केलं आणि त्यानंतर त्याच्यातनंच त्यांना पुढे आणखीन एक एलिव्हेशन मिळालं, म्हणजे ते म्हाडाचे प्रेसिडेंट होते काही वर्ष. या सगळ्यांमधनं त्यांनी प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्समध्ये पण बऱ्यापैकी काम केलेलं आहे. पण आता ते सगळं एवढं मी आता वाचून दाखवत नाही. आजचा जो मुख्य विषय आहे की रिडेव्हलपमेंट हे आता पुण्यातलं सगळ्यात मोठी ऍक्टिव्हिटी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्याच्यामध्ये प्रभू साहेबांचा गेल्या काही वर्षांचा अभ्यास आणि अनुभव हा सेल्फ रिडेव्हलपमेंटचा आहे. आणि त्यांचं अतिशय ठाम मत आहे की सेल्फ रिडेव्हलपमेंट हाच सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी सगळ्यात फायदेशीर मार्ग असू शकतो. तर मी प्रभू सरांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत. आजच्या सभेचे अध्यक्ष ह्या संस्थेचे श्री वेलणकरजी, महाराष्ट्र फेडरेशन फॉर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज चे माझे मित्र श्री पटवर्धनजी, मंचावर उपस्थित संस्थेचे पदाधिकारी आणि सातत्यानं दर महिन्याला जमणारी मंडळी आणि आज विशेष स्वयंविकासासंदर्भात विविध सोसायटींच्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या निमंत्रणावरून आलेली सोसायटीच्या पदाधिकारी मंडळी, मुंबईत अनेक वर्ष काम करतोय आणि गेली काही 2-1 वर्ष पुण्याच्या गृहनिर्माण संस्थेशी संबंधित आहे. गंगानगरीचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत सोसायटीचे, त्यांची आज सकाळीच सभा झाली. पुण्यात आल्यापासून मला वाटतं पायाला भिंगरीच लागलेली आहे. काल संध्याकाळी एक बैठक, आज सकाळी गंगानगरी सोसायटी, त्यानंतर लोहगावच्या पोलीस हाऊसिंग सोसायटी ची बैठक आणि तिथून तडक इथे आलो. त्यामुळे थोडासा यायला उशीर झाला. याबद्दल आपल्या सर्वांची माफी मागतो. नॉर्मली मी कोणत्याही सभेमध्ये लोक येण्याआधी पोचतो, एक 10 मिनिटं आधी, कारण किमान वक्त्यांनी असा पायंडा पाडला पाहिजे की राजकीय पुढाऱ्यांपासून आम्ही वेगळे आहोत आणि आम्ही वेळेवर यावं. पण येता येता मध्ये मात्र पुढाऱ्यांचा ताफा भेटला आणि पूर्ण ट्रॅफिक थांबवलं होतं. त्यामुळे जो काही उशीर झाला त्याचा दोष माझ्यावर येणं शक्य नाही. तरी त्याकरता आपली माफी मागितलेलीच आहे. दुसरी माफी देखील मागायची आहे. मी दर सभेमध्ये मागतो आणि ती आत्ताही मागणार आहे. यापुढे मी जे बोलणार आहे त्यामुळे ज्या कोणाला जाणून न जाणून अजाणपणे वाईट वाटणार असेल त्या सगळ्यांची माफी सुरुवातीलाच मागतो. म्हणजे ऍडव्हान्स मध्ये माफी मागितल्यानं नंतर दिलगिरी व्यक्त करा म्हणून सांगण्याची कोणावर वेळ येऊ नये. त्यामुळे आधीच डिस्क्लोजर करून ती माफी मागावी.
व्याख्यान करण्याच्या दोन पद्धती असतात. एक गोड गोड बोलावं, चांगल्या गोष्टी सांगाव्यात, थोडंसं हसवावं आणि विषय संपवावा. म्हणजे लोकांच्या मनावर फार ताण येता कामा नये. आणि काय बोललं हे तासाभरानंतर पुन्हा विचारलं तर रिकॉल करण्याची ही आवश्यकता राहत नाही. दुसरा विषय असा आहे की दुसरा भाग त्यातला व्याख्यानाचा असा आहे की जे खरं आहे ते बोलावं आणि मग त्यातून कोणालाही वाईट वाटेल तर त्यांनी खुशाल वाईट वाटून घ्यावं असा विचार करूनच ते बोलावं. त्यामुळे तुमच्या समोर तो चॉईस आहे की गोड गोड बोलून या ठिकाणी तुम्हाला पुन्हा चंद्रशेखर प्रभू काय बोलले हे विचारलं तर ते आठवणार नाही असं बोलावं का जे सत्य आहे ते बोलावं जेणेकरून अनेकांना वाईट वाटण्याची शक्यता आहे. अर्थात इथे असणाऱ्यांना नाही, पण जे ऐकतील त्यांच्यापैकी किंवा जे कव्हर करतील वृत्तपत्रात त्या सगळ्यांना वाईट वाटण्याची शक्यता आहे असं बोलावं. तर बोला कोणतं सत्य चालेल. तर दुसरा मार्ग आपण घेतलेला आहे. तर दोष मग माझा राहत नाही कारण आपण तो निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मग मला माझ्या पद्धतीनं जे सत्य आहे ते सांगायची मुभा आपण दिलेली आहे. तर माझ्या कर्तृत्वाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या. एक छोटीशी गोष्ट जी सध्याच्या परिस्थितीत फार गौण वाटते किंवा कोणाला त्याचा उल्लेख देखील करावासा वाटत नाही, पण माझ्या दृष्टीनं ती महत्वाची आहे आणि ती उल्लेख करण्याजोगी नाही असं अनेक ठिकाणी माझी ओळख करून देताना लोकांना वाटतं. पण मला मात्र माझी ओळख माझ्या नंतर देखील लोक काय म्हणून ओळखतील, तर जी ओळख मी आत्ता करून देणार आहे ती ओळख माझी लोकांनी करावी असं मला सातत्यानं वाटत होतं. सीप झोन हे सांताक्रूज इलेक्ट्रॉनिक एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोनचा अध्यक्ष असताना 10 कोटीच्या टर्नओव्हर मधून 6,800 कोटीच्या टर्नओव्हर पर्यंत त्या संस्थेला घेऊन गेलो. याच्याकरता लोकांनी आठवण करावी असं मला नाही वाटत. MRDA मध्ये असताना ईस्टर्न फ्रीवे आणि BKCच्या मास्टर प्लॅन कॉन्सेप्च्युअल प्लॅनवर सही करण्याचा योग माझ्या नशिबी आला. त्यावेळेला ही BKCची जागा कधीही डेव्हलप होणार नाही असे म्हणणारी लोक आज जिवंत आहेत की आम्हीच BKC डेव्हलप केली असं ते म्हणतात. तेही त्याच्याकरताही लोकांनी माझी आठवण करावी असं मला वाटत नाही. माडाचा अध्यक्ष म्हणून मी टेक ओव्हर केलं तेव्हा 850 कोटीचा लॉस होता आणि वर्षभरात 2,600 कोटीच्या कॅश सरप्लस मध्ये संस्था घेऊन गेलो. तेव्हा लोकांनी विचारलं की काय जादू केली. मी म्हटलं अजिबात कोणतीही जादू केली नाही. जे माझ्या खिशामध्ये गेले असते ते संस्थेकडे गेले एवढंच काही. आणि ही जादू नव्हे, प्रत्येकाने तसं वागलं पाहिजे असं मला वाटतंय, पण इतर वागत नाहीत आणि मी वागतो म्हणून माझी केवळ वाहवा करू नका. तर ह्याच्याकरताही माझी आठवण ठेवावी असं मला वाटत नाही. अशा अनेक पद भूषवली. कॉर्पोरेट जगामध्ये CEO 7 आकड्याचे पगार महिन्याचे घेतले आणि बऱ्यापैकी काम केलं. जे काम माझ्याकडून अभिप्रेत होतं ते केलं. आणि आता 60 जवळ आल्यानंतर आपण शेवटी समाजाने आपल्याला इतकं काही दिलं. वयाच्या 25व्या वर्षी आमदार झालो, 26-27व्या वर्षी राज्यमंत्रीचा दर्जा मिळाला, 30 पर्यंत कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा झाला. अनेक जणांना जे त्यांना आवडत नाही त्या सगळ्या गोष्टी माझ्याकडून ऐकाव्या लागल्यात
हे सगळं करत असताना शेवटी समाज मला काय म्हणून समाजाने ओळखावं. तर माझी इच्छा अशी आहे की इतक्या मोठी मोठी पदं भूषवून देखील हा माणूस प्रामाणिक राहिला आणि एकही पैसा कोणाकडून खाल्ला नाही या पदात बसून, जे आजच्या काळात अतिशय दुर्मिळ आहे किंवा अशक्यप्राय गोष्ट आहे. म्हणजे तर ती गोष्ट मी घडवली की हा एक प्रामाणिक माणूस होता आणि त्यांनी प्रामाणिकपणे कोणाचे पैसे न खाता समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न केला. इतकी आठवण जरी समाजाने ठेवली की या समाजात एखादा प्रामाणिक माणूस असूही शकतो आणि तो प्रामाणिकपणे कामही करू शकतो, इतकी जरी आठवण ठेवली तर मला वाटतं की खूप आहे. कारण एवढी आठवण देखील ठेवत नसतात लोक. कारण पब्लिक लाईफ मध्ये आला म्हणजे हा भ्रष्टाचारात भरभटलाच पाहिजे आणि भ्रष्टाचारात जर हा बुडालेला नसेल तर हा पब्लिक लाईफ मध्ये असूच शकत नाही, असं एकंदरीत जे चित्र निर्माण झालंय. त्यामुळे समाजात काही ठराविक हातावर मोजण्या इतके प्रामाणिक लोक आहेत आणि या प्रामाणिक लोकांमुळे आज समाज आणि देश चाललाय. एरवी हा कधी चालला नसता, देश विकून लोकांनी खाल्ला असता, असं माझं मत आहे. असो, विषयावर येतो की पुनर्विकास करण्याचे दोन मार्ग आहेत. एक साधा, सरळ, सोपा, सगळ्यांना आवडणारा आणि ज्यातून कोणालाही वाईट वाटत न वाटता पुनर्विकास साध्य होतो. म्हणजे मुलांना खेळण्यासाठी क्रिकेटचे सेट्स, दिवाळीमध्ये गणेशोत्सव मंडळाला देणगी, नवरात्रोत्सव मंडळ जोरात चालावं, वार्षिक वर्षातून कोऑपरेटिव्ह सोसायटीची एखादी जी काही गेट टुगेदर असते त्याला पैसे, प्रत्येक सभेमध्ये बिर्याणी, ती कोणती असावी काय असावी, दिवाळीमध्ये भेटी, या सगळ्या गोष्टी या मार्गाने साध्य होतात. आणि ते म्हणजे बिल्डर एखादा निवडावा आणि विशेषतः तो बिल्डर निवडक असलेल्या राजकीय पुढाऱ्यांच्या मर्जीतला असावा किंवा पुढारी त्यांच्या मर्जीतले असावे. आणि मग त्याला आपण आपलं सर्वस्व देऊन टाकावं. म्हणजे लग्न करत असताना देखील अग्नीला साक्ष मानून 7 फेरे जरी घेतले तरी शेवटी डायव्होर्सची तरतूद ही असतेच. पण इरिव्होकेबल कन्सेंट हा प्रकार असा काही नवीन शोधला गेला की तू जिवंत असेपर्यंत आणि मी जिवंत असेपर्यंत तूच माझ्या कुंकवाचा धनी. म्हणजे अशा पद्धतीनं ज्या जागेवर आपण अधिकारवाणी चालवली, आपली मालकी गाजवली, ती जागा अनोळखी एखाद्या माणसाला एका चिठोऱ्यावर ती इरिव्होकेबल पॉवर ऑफ अटर्नीच्या निमित्तानं लिहून द्यावे आणि मग त्यांनी त्याच्या मर्जीप्रमाणे आपली जागा पुनर्विकसित करावी आणि मर्जी होईल तोपर्यंत आपल्याला भाडं द्यावं, मर्जी राहिली नाही तर भाडे बंद करावी आणि आपण संतांनी सांगितल्याप्रमाणे जे मिळालं त्याच्यातच आनंद घ्यावा, असं एकंदरीत हे चित्र आहे. त्याच्यात सगळ्यांचाच आनंद आहे. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना बऱ्यापैकी फायदा त्यातून मिळतो. म्हणजे लोकांना दाखवण्याजोगा नाही. मी एकदा निवडून आलो, मी याविषयी महाराष्ट्र टाइम्स मध्ये माझ्या लेखात लिहिलं होतं. मी निवडून आलो, वय 25 वर्षाचं होतं. त्यावेळेला मला अभिनंदन करायला लोक आली, माझी मोठी मिरवणूक आली आणि मी घरी आलो. घरी आल्यावर अभिनंदन करणाऱ्यांमध्ये एक पोलिसांचे सिनियर अधिकारी होते आणि ते म्हणाले की आपलं अभिनंदन. म्हटलं आभारी आहे, मी आपल्या झोनचा, जिथून आपण निवडून आलो तिथे डेप्युटी कमिशनर आहे. म्हटलं आनंद आहे.
तर आपल्याकरता मिठाई आणलेली. म्हटलं इतकी मोठी मिरवणूक आहे, सगळ्यांमध्ये वाटा. जितके म्हणाले वाटण्याची मिठाई नाही, ठेवण्याची मिठाई. म्हटलं साहेब तुम्ही पोलीस अधिकारी आहात? हो म्हणाले मी पोलीस अधिकारी. मग ठेवण्याची मिठाई म्हणजे काय? ते म्हणाले 5 पोलीस स्टेशन तुमच्या अंडर आहे. तुमच्या आधी जे आमदार होते त्यांना जेवढे देत होते त्याच्यात महागाई वाढल्यामुळे 25% वाढ करून मी घरी ठेवायची मिठाई आणलेली आहे, तिचा स्वीकार व्हावा. म्हटलं तुम्ही कोणाशी बोलताय? म्हटलं चुकलं म्हणाले, 25%च्या ऐवजी 50% वाढवतो, पण ही ठेवायची मिठाई आहे. हे मी जसंच्या तसं माझ्या पहिल्या विधानसभेतल्या भाषणामध्ये सांगितलं आणि त्या व्यक्तीची सस्पेन्शन मागितली आणि ती करून घेतली. तो भाग वेगळा. पण म्हणजे हे ठेवायची मिठाई जी असते ती सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना बऱ्यापैकी माहीत झालेली आहे आणि त्याच्याकरता फार करण्याची आवश्यकता राहत नाही. सर्व गोष्टी जो मिठाई देणार आहे तो इतरांकरताही देत असतो. कारण आपल्याला ठेवायच्या मिठाई दिल्या तर इतरांकरता दिवाळीच्या खाण्याच्या मिठाई तरी मिळतात किमान. आणि कुर्ता पायजामा कपडे, मला माहित नाही, मुंबईचा अनुभव मी सांगतो, पुण्याला काय काय देत असतील याची काही कल्पना नाही. तर आणि मग त्याला आपण नेमायचं आणि मग त्यांनी सांगेल त्यावेळेला जे घर मिळेल ते गोड मानून ते परत घ्यायचं. मिळालं तर. अनेकांना अनेक वर्ष मिळत नाही. मुंबईमध्ये तर अशी परिस्थिती आहे की 5800 प्रोजेक्ट्स 15 वर्षापासून रखडलेले आहेत, भाडी बंद झालेली आहे. आणि विधानसभेत लेटेस्ट उत्तराप्रमाणे 1,25,922 कुटुंब रस्त्यावर आहेत. त्यांना भाडीही नाही, काहीही नाही. आणि बिल्डिंग कधी पूर्ण होईल याची खात्री नाही, किंबहुना पूर्ण होणार नाही याची खात्री आहे. कारण अनेक बिल्डर हे आपल्याकडून रिव्होकेबल पॉवर ऑफ अटर्नी घेऊन त्याच्या मोबदल्यात पैसे बाजारातून उचलून भारताची सिटिझनशिप सोडून परदेशाची सिटिझनशिप घेतलेले आहेत. एका ठिकाणी तर एका देशानं एका दिवशी 80 बिल्डरांच्या पूर्ण फॅमिलीला सिटिझनशिप अशी देऊन त्यांना घेऊन गेले. आणि हे कुठे गल्फ किंवा आफ्रिकेतलं छोटा मोठा देश नाही, हा युरोप मधला एक महत्वाच्या देशाची सिटिझनशिप अशी अक्रॉस द टेबल देऊन हे सर्व बिल्डर पळून गेलेले आहेत. त्यामुळे आणि त्या देशाशी एक्स्ट्रॅडिक्शन ट्रीटी नसल्यामुळे यांनी लोकांकडून जमा करून घेऊन गेलेले पैसे हे परत येण्याचे देखील मार्ग नाही. अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे सरकारही या बाबतीत काही करू शकत नाही. कारण लॉ डिपार्टमेंटचं ओपिनियन, सरकार म्हटलं की लगेच ते गोष्ट टाळायची असली की कमिटीकडे द्या आणि कमिटीतून होत नसेल तर मग लॉ डिपार्टमेंटकडे पाठवा, म्हणजे कायमचा त्याचा काय तो निकाल लागतो. आणि मग लॉ डिपार्टमेंटनी दिलेल्या नियमाप्रमाणे की हे 2 खाजगी व्यक्तींमध्ये झालेला करार आहे. बिल्डरची कंपनी ही खाजगी कंपनी आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटी ही खाजगी एंटिटी आहे आणि त्यांच्यामध्ये झालेला करार, त्यापैकी एखादी व्यक्ती त्या कराराला अनुसरून काम करत नसेल तर त्याच्यामध्ये सरकारला मध्ये पडण्याची कुठेही गुंजाईश नाही असं लॉ डिपार्टमेंट म्हणतं. तरी आम्ही आग्रह करून काही बिल्डरांना पकडून जेलमध्ये टाकलं, पण त्यांना जेलमध्ये टाकून काही माझी घरं बांधून होत नाही. त्यामुळे या 1,25,000 कुटुंब म्हणजे 6 लाख लोकांना जगाच्या पाठीवर सरकारने सांगितलेल्या योजनेतला मान देऊन पुनर्विकासाकरता, आपल्या इमारती पडणार आहेत या भीतीनं पुनर्विकासाकरता केलेल्या एग्रीमेंट मध्ये संबंधितांनी काहीही न करता लोक रस्त्यावर येण्याचं कुठेच उदाहरण जगाच्या पाठीवर नाही. त्याच्यात भारताने उच्चांक नंबर 1 घेतला की अशा पद्धतीचं केवळ भारतातच होऊ शकतं हे आपण पुराव्यानिशी सिद्ध केलेलं आहे. आणि मग ह्यातून काही मार्ग आहे का?
की हे असंच होत राहणार का, कायमची लोक रस्त्यावर येतील का. शेवटी देशपांडे काका एकदा भेटले मला, आणि आश्चर्य म्हणजे बघा, माहीमच्या मेन शीतलादेवी टेम्पल रोडवर देशपांडे काका राहायचे. 630 स्क्वेअर फीटचं त्यांचं घर. त्यांनी इतर लोकांप्रमाणे एका बिल्डरला मान्यता दिली. सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरींनी देशपांडे काका स्टेट बँकेत कामाला, तर मान्यता दिली. आणि मान्यता दिल्यावर त्यांनी लगेच आपल्या घराच्या चाव्या देऊन ते मोकळे झाले. माहीम सारख्या विभागात असल्यामुळे 50,000 रुपये त्यावेळेला, म्हणजे हे झाले 10-12 वर्षापूर्वी, 50,000 रुपये महिना भाडं ठरलं. देशपांडे काकांना आनंद वाटला. आणि 1 वर्षानंतर भाडं बंद झालं. मग बिल्डरकडे रोज खेपा मारून कधी 2-3 महिन्यांनी 1 महिन्याचं भाडं मिळायचं, कधी 6 महिन्यांनी 1 महिन्याचं भाडं मिळायचं. असं करत करत कंटाळले. 50,000चं भाड्यानं घेतलेलं घर सोडून 40,000च्या भाड्याच्या घरात आले. तिथून 30,000च्या घरात आले. तोपर्यंत देशपांडे काका रिटायर झाले. पेन्शन मध्ये काही करता आलं नाही. मग 20,000च्या घरामध्ये कुठेतरी पाहायचं. आज देशपांडे काका काकूंसह माहीम कोळेवाड्यामध्ये एका झोपडपट्टीत पहिल्या मजल्यावर सिंगल रूम मध्ये राहतात. टॉयलेट देखील नाही, कॉमन टॉयलेट मध्ये राहतात. अशी मुंबईतल्या लोकांची परिस्थिती झाली. आता यातून काही मार्ग आहे का, याच्या करता आम्ही काही लोक बसलो. म्हणजे वेड्या लोकांची यादी जर बनवायची तर ही अशी होती. त्याच्यात टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, सर जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्रमुख प्रोफेसर्स, अकॅडमी ऑफ आर्किटेक्चरचे प्रमुख प्रोफेसर्स, कमला रहेजा स्कूल ऑफ आर्किटेक्चरचे प्रमुख प्रोफेसर्स, IIT मुंबईच्या सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचे प्रमुख आणि डायरेक्टर, त्यानंतर निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्कचे डायरेक्टर, मुंबई विद्यापीठाचे हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स, हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ सोशलॉजी, हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ सिव्हिक सायन्सेस, या सगळ्यांनी मिळून एक ठराविक लोकांची बैठक बोलवली. 2 दिवसांचा वर्कशॉप घेतला. आणि हे जे चाललंय हे जगाच्या पाठीवर कुठेच झालेलं नाही. हे मुंबईमध्ये होत आहे. हे थांबवण्याकरता काही वेगळा मार्ग आहे का, याच्याकरता आम्ही सगळ्यांनी मिळून एक विचार मंथन केलं. एकत्र बसून विचार केला. 2 दिवस चर्चा, आर्ग्युमेंट, वादविवाद हे सगळे करून यातून मग स्वयंविकासाचं हे एक मॉडेल आलं. आणि त्या मॉडेलला घेऊन बिल्डरांची योजना विरुद्ध स्वयंविकासाची योजना, अशा पद्धतीची ती मॉडेल मांडण्याचा योग माझ्या नशिबाला. ऑल्टरनेट मॉडेल करावं असं सगळ्यांची इच्छा होती आणि ते मला सांगण्यात आलं. आणि मग त्या ऑल्टरनेट मॉडेलच्या बेसिसवर आम्ही काम करायला सुरुवात केली. सुरुवातीला राजाश्रय काही बिलकुल मिळाला नाही. नंतर गव्हर्नमेंटनी त्याविषयीचे GR अनेक मांडले. त्या GR विषयी देखील मी आपल्याला सांगणार आहे. पण ह्या सर्व गोष्टी आल्या आणि मुंबईमध्ये आता मोठ्या प्रमाणात स्वयंविकास राबवला जातोय. 20 प्रोजेक्ट्स, 20 कोऑपरेटिव्ह सोसायटीचे प्रोजेक्ट्स पूर्ण होऊन लोक त्या ठिकाणी राहायला आलेली आहेत. 40 प्रोजेक्ट्स विविध स्तरावर कन्स्ट्रक्शन चालू आहेत. आणि कुठे 8 मजल्याची बिल्डिंग झाली आहे, कुठे 10ची झाली आहे, इतर मजल्याचं बांधकाम चालू आहे. आणखी 60 प्रोजेक्ट्स मध्ये IOD म्हणजे सर्व परवानग्या, परमिशन्स मिळालेल्या आहेत. आणि 790 सोसायट्यांनी स्वयंविकास करण्याचा ठराव मंजूर केलाय. अशा पद्धतीनं ज्या पूर्ण झालेल्या सोसायटी आहे त्याचं नेट रेव्हेन्यू हे 2,780 कोटीचं नेट रेव्हेन्यू लोकांनी कोणाच्याही मदतीशिवाय मिळवलेलं आहे. आणि आता जे 40 सोसायट्या प्रगतीपथावर आहे त्यांचं नेट रेव्हेन्यू साधारणपणे 7,500-8 हजार कोटीच्या घरात जाईल. आणि जर संपूर्ण सर्व सोसायट्या ज्यांनी असा निर्णय घेतलाय स्वयंविकासाचा त्या जर आम्ही पूर्ण करू शकलो तर माझ्या अंदाजानं 2,35,000 कोटीचा नेट रेव्हेन्यू आम्ही जनरेट करू शकू.
हे कोणत्याही बिल्डरच्या मदतीशिवाय किंवा कोणत्याही बिल्डरच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभागाशिवाय आम्ही मुंबईत केलेलं आहे. ते पुण्यात आता ठाण्यात मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे, पनवेलला सुरू झाली आहे, नव्या मुंबईत सुरू झाली आहे, वसई विरारला सुरू झाली आणि पुण्यातही आता मोठ्या प्रमाणात लोक याविषयी चर्चा करतायत आणि काही ठिकाणी 16 ठिकाणी सुरुवात झालेली आहे. पण प्रत्येक जण आपापल्या मॉडेल प्रमाणे जात आहे. त्यामुळे प्रत्येकाचा मॉडेल हा स्वयंविकास जरी म्हणत असले तरी वेगळ्या पद्धतीचा मॉडेल आहे. त्यामुळे तो एका साच्यात बसून तो एक सिंक्रोनाइज करावा याच्याकरता मी अनेक दिवसापासून प्रयत्नात आहे. पटवर्धन साहेब आणि इतर लोक मला खूप मदत करतायत. पण जितक्या प्रमाणात पुण्यामध्ये प्रतिसाद मिळावा तितका अजूनपर्यंत तरी मिळालेला नाही. तो मिळावा अशी इच्छा आहे. वास्तविकपणे महिन्यातून 2 वेळा मी यावं असं 1.5 वर्षापूर्वी ठरलं होतं आणि मी 2 वेळा येऊन सर्व सोसायट्यांना दर महिन्याला भेटणार आणि पुण्यात स्वयंविकासाची चळवळ ही मोठ्या प्रमाणात उभी करावी असं ठरलं होतं. पण ते नंतर घडलं नाही. कारण मी कोणत्या पक्षाशी संबंधित नाही, कोणत्या संस्थेशी संबंधित नाही. त्यामुळे मुंबईहून पुण्याला येणं, इथे मुक्काम करणं, हॉल बुक करणं किंवा ठिकाण पाहणं, लोकांना भेटणं याच्याकरता जी इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता होती ते मी करू शकलो नाही. आणि जे असं इन्फ्रास्ट्रक्चर मला करून देतात असं जे वारंवार आश्वासनं देत होते त्यांची आश्वासनं देणाऱ्यांचं जे नेहमी होतं तेच झालं. आणि त्यामुळे पुण्यामध्ये जितक्या मोठ्या प्रमाणात यश मिळायला पाहिजे होतं किंवा मिळू शकतं ते मिळालेलं नाही. आता स्वयंविकास आणि बिल्डरचा विकास हा समजून घेण्याआधी काही गैरसमज थोडक्यात आपल्याला बदल करायला लागतील. काही गैरसमज आहेत ते डोक्यातून काढून टाकावे लागतील. या आपल्या देशाला एक शाप आहे की एखाद्या व्यक्तीला अर्वाच्य शिव्या दिल्या तरी तो कदाचित तुम्हाला माफ करेल. पण एक गोष्ट शिवी न देता तुम्ही जर त्याला सांगितलं तर त्याच्या इतके गहन चूक किंवा गुन्हा हा भारतात कोणताच नाही असं समजतो. आणि तो गुन्हा म्हणजे एखाद्या व्यक्तीला तुला कळत नाही हे सांगणं. प्रत्येकाला वाटतं की 4 चोपड्या आपण वाचलं की आपल्याला सगळ्या गोष्टीतल्या सगळ्या गोष्टी कळतात. आणि डिग्री घेतली आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री घेतली तर आपल्या इतकं बुद्धिवान आणखी कुणी नाही. म्हणजे मी जर उद्या टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जाऊन ब्रेन सर्जरी कशी करावी हे सांगायला लागलो किंवा थोर वकिलांना हायकोर्टात आर्ग्युमेंट कसं करावं हे सांगायला लागलो तर माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे, उणीव आहे हे लक्षात यायला पाहिजे. ज्याचा त्याचा विषय वेगळा असतो. पण एखाद्या विषयामध्ये आपण PhD मिळवली याचा अर्थ सर्व विषयाची आपल्याला सर्व माहिती आहे असं अनेकांना वाटतं. आणि त्यामुळे अनेक हुशार तज्ज्ञ व्यक्तींना पुनर्विकास या विषयामध्ये फारसं काही कळत नाही. आणि त्यांना कळत नाही असं सांगितलं की तो देशद्रोह होतो. त्यामुळे त्याला मृत्यूदंडाच्या व्यतिरिक्त कोणती शिक्षा नसते आणि म्हणून ते मी सांगायचं टाळतो. पण हे गैरसमज अशाच प्रगल्भ माहितीतून निर्माण होतात. उदाहरणार्थ अगदी साधं उदाहरण देतो. 100 लोकांना आपण जर विचारलं की बिल्डिंग कोण बांधतो तर 90 जण म्हणतील बिल्डर बांधतो. उत्तर चूक. कोणताच बिल्डर बिल्डिंग बांधत नाही. बिल्डिंग बांधणारा जो प्राणी असतो त्याला कॉन्ट्रॅक्टर किंवा ठेकेदार म्हणतात. मग तो प्रत्येक बिल्डरकडे एक ठेकेदार असतो, 2 असतात, 4 असतात, 10 असतात. फाउंडेशन करता वेगळा ठेकेदार असू शकतो, कॉलम बीम करता वेगळा असू शकतो, भिंती बांधण्याकरता वेगळा असू शकतो, इलेक्ट्रिफिकेशन करता वेगळा असू शकतो, प्लंबिंग करता वेगळा असू शकतो, मेकॅनिकल करता वेगळा असू शकतो किंवा हे सगळं एकत्र करणारा एखादा ठेकेदार असतो. पण काम ठेकेदार करतो, बिल्डर करत नाही. बिल्डरचा व्यवसाय जरी ठेक्याचा असला
तरी ठेकेदार घेणारी कंपनी वेगळी असते आणि बिल्डर करणारी वेगळी कंपनी वेगळी असते. त्यामुळे बिल्डर बिल्डिंग बांधतो हे आधी हा गैरसमज डोक्यातून काढून टाकावा. जो बिल्डर करता बिल्डिंग बांधतो तो सोसायटी करताही बिल्डिंग बांधू शकतो, आणखी सर्वांकरताही बिल्डिंग बांधू शकतो. त्यामुळे बिल्डिंग बांधायचं असेल तर बिल्डरकडे जावं. हे जे लोकांच्या मनामध्ये एक फॉर्म्युला बसलेला आहे तो फॉर्म्युला आधी पुसून काढावा. बिल्डिंग बांधण्यासाठी चांगला ठेकेदार लागतो. मग तो लार्सन अँड टुब्रो असेल, टाटा असेल किंवा आणखी कोण असेल किंवा आपल्या ओळखीचाच कोणतरी असेल, पण तो ठेकेदार चांगला असावा. त्याच्याकरता तुम्हाला बिल्डरकडे जाण्याची आवश्यकता नाही. दुसरा गैरसमज, बिल्डरकडे खूप पैसा आहे, योग्य, त्याला चूक नाही, पण बिल्डर आपल्या पैशातून रिडेव्हलपमेंट करतो. उत्तर चूक. कोणताच बिल्डर स्वतःचे पैसे टाकून रिडेव्हलपमेंट करत नाही. रहेजा करत नाही, रिझवी करत नाही, हिरानंदानी करत नाही, रुस्तमजी करत नाही, लोढा करत नाही, कोणी करत नाही. कारण प्रत्येक रिडेव्हलपमेंटच्या योजनेकरता बिल्डर नवीन कंपनी काढतो आणि त्या नवीन कंपनीला SPV असं म्हणतात. जे CA असतील किंवा ज्यांना अकाउंट्स कळत असेल ते सांगतील. आणि त्या कंपनीचं पेडअप कॅपिटल लाखभर असेल, 2 लाख असेल आणि त्यातून 100 कोटीची उलाढाल त्या कंपनीतून तो करतो. ती योजना पूर्ण झाली, त्यातले फ्लॅट विकले की ती कंपनी तो गुंडाळून ठेवतो आणि तुम्हाला नंतर त्या बिल्डिंगीत काही गळायला लागलं किंवा वरच्या माणसाला डिसेंट्री झाली आहे की नाही हे त्याच्या संडासातून तुमच्या संडासात यायला लागल्यावर तुम्ही त्या कंपनीकडे जाता, त्यावेळेला ती कंपनी बंद झालेली असते आणि तुम्ही त्याच्यावर कोणत्याही पद्धतीची कारवाई करू शकत नाही. त्यामुळे बिल्डर स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही. मग बिल्डरला पैसे कोण देतात? आता भारताच्या इतिहासात बिल्डरला पैसे देणाऱ्या अनेक कंपन्या निर्माण झाल्या आणि त्यांनी बिल्डरना भरभरून, बसा ना तुम्ही तिथे, काही मागे काही सीट्स आहेत, इथे एक ज्या मोठ्या कंपन्या आहेत ज्यांनी बिल्डरला पैसे दिले, अशा कंपन्यांपैकी सगळ्यात भारताच्या इतिहासात सगळ्यात मोठी जी कंपनी होती जिने 30,000 कोटी भारताच्या विविध बिल्डरांना वाटले, त्या कंपनीमध्ये सिनियर ऍडवायझर म्हणून 5 वर्ष मी नोकरी केली. त्यामुळे भारतातल्या प्रत्येक बिल्डरला, जवळपास प्रत्येक बिल्डरला पैसे देण्याचं काम ज्या कंपनीनं केलं त्याचा चीफ ऍडवायझर म्हणजे तुम्ही विचार करा मी काय करत असेल किंवा माझं काय काम असेल, रिस्क अनालिसिस करणं किंवा काय करणं. अर्थात याला देऊ नका म्हणून मी सांगितलं म्हणजे बोर्डाने त्याला दिलं नाही असं झालं, होईलच असं नाही, पण माझं काम याची रिस्क अधिक आहे किंवा हा चोर आहे याला देऊ नका हे सांगणं होतं. त्यामुळे त्याच्या बॅलन्स शीट्स पाहून त्याच्या चुका काढण्याचं काम हे माझ्याकडे नेहमीच होतं. त्यामुळे पैसे बिल्डरला कोण कोण देतं हे माझ्या इतकं कोणालाही नीट कळणार नाही. तरीही आपल्या माहिती करता HNIs म्हणजे हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स, ज्याला आपण, म्हणजे डिरोगेटरी टर्म आहे, एका ठिकाणी मी हा शब्द वापरला आणि लोकांनी लगेच विरोध केला, ज्याला आपण लेमॅन्स टर्म मध्ये मारवाडी म्हणतो, म्हणजे मनी लेंडर किंवा मारवाडी म्हणणं बरोबर नाही कारण ते जातीवाचक नाही. मारवाडी ही जात नाही, मारवाडी ही भाषा आहे, पण ते भाषावाचक होत नाही. त्यामुळे ती भाषा, पण पैसे लेंड करणारे मनी लेंडर कडून त्यांना आता HNI हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल हे सुबक नाव दिलेलं आहे. त्याच्यात अल्ट्रा HNI म्हणजे 2, 4 किंवा 5 मनी लेंडर एकत्र मिळून एखाद्या प्रोजेक्टला पैसे देतात, त्याला अल्ट्रा HNI. त्यानंतर व्हेंचर कॅपिटल फंड्स, प्रत्येक बँकेकडे व्हेंचर कॅपिटल फंड असते, म्हणजे ICICI व्हेंचर कॅपिटल फंड, स्टेट बँक ऑफ इंडिया व्हेंचर कॅपिटल फंड, बँक ऑफ इंडिया व्हेंचर कॅपिटल फंड, असे डॉइश बँक व्हेंचर कॅपिटल फंड.
हे व्हेंचर कॅपिटल म्हणजे बँक डायरेक्टली देत नाही, पण व्हेंचर कॅपिटल फंडला रिस्क टेकिंग कॅपॅसिटीज अँड एबिलिटीज या बँकेपेक्षा वेगळ्या असतात. त्यामुळे ह्या व्हेंचर कॅपिटल फंड देतात. आणखी कुठून पैसे मिळतात, तर NBFC नॉन बँकिंग फायनान्स कंपनी, रिझर्व्ह बँकेने 780 कंपन्यांना नॉन बँकिंग फायनान्स कंपनीच्या 1000 कोटी, 5000 कोटी, 10,000 कोटी या दर्जामध्ये लायसन्स दिलेले आहेत. तर ते बिल्डर्सना पैसे देऊ शकतात. आणखी कुठून बिल्डरना पैसे येतात, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजे फॉरेनचे जे फंड्स आहेत, जे फॉरेनच्या पेन्शन्सना इतर देशामध्ये गुंतवणूक करण्याचे ज्यांना अधिकार आहेत, त्यांना FII इन्स्टिट्यूशनल फंडिंग हे भारताच्या रिअल इस्टेटला ऍप्लिकेबल आहेत. रिझर्व्ह बँकेची परवानगी न घेताना ते बिल्डरांना फंड करू शकतात. त्यानंतर कोण फंड देतं, तर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे FDI इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपल्यापैकी कोणाची मुलं जर परदेशात असतील तर तिथे त्यांनी त्या बँकेतून 2%, 2.5% व्याजावर भारतात इन्व्हेस्ट करण्यासाठी जर कर्ज घेतलं आणि ते इथे इन्व्हेस्ट केलं आणि इथून त्याचे 8% इंटरेस्ट घेऊन ते डॉलरमध्ये कन्वर्ट करून तिथे पेमेंट केलं, तर त्याला तिथल्या बँकेतून हा व्यवहार केल्याबद्दल 1% त्यांना बेनिफिट देतात आणि त्याला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं. आणखी कोणते प्रकार आहेत, तर IPO म्हणजे बिल्डर स्टॉक एक्सचेंजवर स्वतःचं नाव एनरोल करतो आणि शेअर विकायला काढतो. आपल्याला वाटतं की इंद्रदेवानं काहीतरी नवीन संधी आपल्याला दिलेली आहे, म्हणजे स्टॉक आला की विकत घ्यायचं, असं काही लोकांचं आज ना उद्या कधी ना कधीतरी वाढेल ना असे आपण पैसे टाकतो आणि कोणतेही व्याज न देताना त्याला आपल्या पैशाने आपण मोठे करतो. तर अशा अनेक बाबींमध्ये बिल्डरांना पैसे मिळतात. आता महत्वाचं सांगायचं म्हणजे ज्या ज्या सोर्सेस कडून बिल्डरांना पैसे मिळतात त्या सर्व सोर्सेस मधून गृहनिर्माण संस्थेला, स्वयंविकासाला या सर्व सोर्सेस मधून पैसे मिळतात. पण हे पैसे आपल्याला कुठून आणि कसे घ्यायचे याची माहिती नसते आणि माहिती नाही म्हणून इतरांना सांगणं आपल्याला कमीपणाचं वाटतं. त्यामुळे मला माहिती नाही तर हे मी कसं सांगणार, कारण माझ्याकडे पैशाविषयी, फायनान्स विषयी लोक माझ्याकडे बघतात आणि हे पैसे कसे आणायचे हे मलाच माहित नाही, हे मी कसं सांगणार. म्हणून मी इतरांना नाही बाबा पैसे काय मिळत नाही अशा पद्धतीचं. पण बँकर्सना याविषयी पूर्ण माहिती असते. आता पटवर्धन साहेब तर स्टेट बँकेतच होते, त्यामुळे त्यांना फंडिंग आणि याच्याविषयी पूर्ण माहिती आहे. तर आम्ही एकेका पद्धतीने काही जणांना NBFC कडून फंडिंग घेण्यासाठी व्यवस्था केली, काही जणांना फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, काही जणांना फॉरेन इन्स्टिट्यूशनल, प्रत्येकाला ज्याला त्याला ज्या पद्धतीनं सूट होईल त्या पद्धतीनं फंडिंगची व्यवस्था केली. पण माझे जे 20 प्रोजेक्ट पूर्ण झाले त्या 20 प्रोजेक्ट पैकी 16 प्रोजेक्ट मध्ये एकाही वित्तीय संस्थेकडून एकही पैशाचं कर्ज न घेताना आम्ही ते पूर्ण केलं. आणि मुख्य म्हणजे सोसायटीच्या सभासदांनी ज्यांना अधिक एरिया जो फ्री मध्ये मिळतो तो सोडून आणखी एरिया विकत घेतला नाही अशांनी एक पैसा देखील न काढताना त्यांची स्वयंविकासाची योजना आम्ही पूर्ण केलेली आहे. हे मला आनंदाने आणि गर्वानं सांगायचं. एकही पैसा न काढताना, म्हणजे इथे पुण्यामध्ये लगेच माझ्या सभा झाल्या की लगेच व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर हे करणार, नाही 5-5 लाख रुपये, 10-10 लाख रुपये प्रत्येकाला काढायला लागणार. काहीही काढण्याची गरज नाही. न काढता आमच्या सर्व योजना पैसे मेंबरनी न काढता, हा एखाद्या मेंबरला फ्री मिळालेल्या एरियाच्या वर अधिक एरिया विकत घ्यायचा असेल त्याकरता त्याला पैसे काढायला लागतील. पण जो फ्री सगळ्यांना मिळतो तो काढण्यासाठी पैसे काढण्याची गरज नाही. तर फंडचा विषय झाला. आणखी एक गैरसमज की बिल्डर आला रे आला की सरकारी दप्तरात एक विचित्र प्रकारची क्रांती होते आणि त्या क्रांतीत सरकारी ऑफिसर मधले लेटरेट्स
असे त्याला पाय येतात आणि ते कपाटातून कॉम्प्युटरमध्ये घुसतात आणि कॉम्प्युटरला लगेच त्याचे कीबोर्ड चालायला लागतात आणि त्यातून पत्र टाईप होतात आणि ते पत्र असे टाईप झाल्याबरोबर लगेच संबंधित अधिकाऱ्याकडे जातात आणि संबंधित अधिकाऱ्याची सही त्याच्यावर होते आणि ताबडतोब सर्व परवानग्या येतात. का तर बिल्डर जाऊन त्या परवानग्या घेतो. असा हा समज. उत्तर चूक. कोणताही बिल्डर स्वतः परवानगी घेण्यासाठी परवानगी देणाऱ्याकडे जात नाही. किंबहुना बिल्डर हात जोडून विनंती करत असतो की मी काहीही करीन, पण जो परवानगी देतो त्याचा माझा सामना करू नका, कारण त्याचं तोंड इतकं मोठं होईल की माझी पूर्ण योजना जरी मी त्याच्या तोंडात कोंबली तरी त्याचं पोट काही भरणार नाही. त्यामुळे मला त्याच्या समोर जाऊ देऊ नका. म्हणजे जो समज आहे, बिल्डर आला की काय तिथे तो जाईल, ताबडतोब कामं करून घेईल. बिल्डर, प्रत्येक बिल्डरकडे अशी कामं, परवानग्या घेण्याचं काम करणारा जो व्यक्ती असतो त्याला लायझॉन असं म्हणतात. तो लायझॉनचा माणूस असतो. तो त्या बिल्डरशी ठरवतो की इतके पैसे तुम्हाला द्यायचे, मग मी परवानगी घेऊन येतो. मी कशी परवानगी आणतो ते तू मला विचारायचं नाही. तुला मी परवानग्या दिल्या की तू माझ्याकडे इतके पैसे द्यायचे. ते पैशाचं मी काय करतो याच्याविषयी तू आणि मी चर्चा पण करायची नाही. तुला परवानग्या पाहिजे, मी परवानगी देतो. मला पैसे पाहिजे, तू पैसे देतो. हे लायझॉनचं काम करणारे जे बिल्डर करतात, जे काम करतात तेच काम स्वयंविकासाकरता करतात. फरक इतकाच की बिल्डर पेमेंट काही कॅश मध्ये देतो. स्वयंविकासात आम्ही एकही पैसा कॅश मध्ये घेत नाही किंवा लायझॉनला एकही पैसा कॅश मध्ये देत नाही. त्यामुळे भ्रष्टाचाराचा विषय देखील येत नाही. त्या लायझॉनच्या माणसाला आम्ही सांगतो की हे तुझे लायझॉनची फी, पण ऍडव्हान्स मिळणार नाही, मोबिलायझेशन ऍडव्हान्स नाही. तू ही परवानगी घेऊन ये. ती परवानगी तू बोगस आणली नाहीस हे मी त्या ऑफिसमध्ये जाऊन चेक करीन आणि ती जेन्युन आहे की नाही हे चेक केल्यानंतर त्या परवानगीच्या अगेन्स्ट जो चेक देण्याचं ठरलंय तो चेक तुला मिळेल. तो चेक घेऊन जा आणि त्यातून तुझ्या बायकोला हिऱ्याचा हार बनव किंवा तो फिक्स डिपॉझिट मध्ये ठेव किंवा तो पूर्ण काढून ज्याने तुला परवानगी दिली आहे त्याला कॅश म्हणून दे. तो तुझा प्रश्न आहे, आमचा प्रश्न नाही. आमच्या रेकॉर्ड मध्ये एकही पैसा अंडर द टेबल दिलेला आम्ही दाखवणार नाही. आम्ही तुला जे आहे हे केवळ जे पेमेंट बाय चेक आहे ते दाखवणार. त्यामुळे बिल्डर आला की परवानगी अशा जटाजट येतात, हे जे ज्यांचं आहे तो गैरसमज काढून टाका. आता आणखी एक गैरसमज असा की बिल्डर आला म्हणजे काय हो, प्लॅन फार सुंदर असतो. आता मी आर्टिस्टही आहे, मी पेंटिंग करतो जहांगीरमध्ये. मी विकत नाही माझे पेंटिंग. माझ्या अजूनही वयाच्या 14व्या वर्षापासून जेव्हा स्टेट बोर्डाचा अवॉर्ड मिळाला आणि राष्ट्रपती पुरस्कार मिळाला तेव्हापासून आजपर्यंत माझं एकही पेंटिंग मी विकलेलं नाही. मी अनेकांना भेटी दिलेल्या आहेत, ते आनंदानं, त्याच्यातून पैसे घेतलेले नाही. तर आम्ही जे आर्टिस्ट, जे अवॉर्ड विनर्स आर्टिस्ट आहोत, आम्हाला एक छंद असतो की आमच्या जे ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंगचं ज्या ज्या ठिकाणी एक्झिबिशन असतं त्या ठिकाणी एखादा कोपऱ्यात अंधार असतो, तिथे आम्ही गपचूप बसून जी लोक येऊन आमची पेंटिंग बघतात त्यांची रिॲक्शन बघण्यामध्ये जो आम्हाला आनंद असतो तो कोणालाच नाही. कारण आम्हाला माहित असतं की यातून 99% लोकांना काहीही कळत नाही. पण आपल्या सोबत असणाऱ्या माणसांना आपल्याला किती कळतं हे त्यांचा दाखवण्याचा जो आविर्भाव असतो तो आर्टिस्टनी करताना त्याच्या ज्या भावना आहे त्या भावनाशी किती विसंगत असतो हे आर्टिस्टला कळतं. त्यातून जो आनंद आहे, मी त्याच्यावर त्या भावना आणि कला असे एक लेख लिहिला होता. त्या लेखावर लोकांनी इतकं मला छळलं बरं का. आणि माझे आर्टिस्ट मित्रही म्हणाले जाऊ दे ना बाबा, आम्हाला विकायचे आहेत, तुला विकायचं नाही त्यामुळे तू हे बोलू शकतो, आम्हाला आमचं विकायचं आहे. त्यामुळे कोणी विकत घेणारा आम्हाला काहीतरी नवीन स्टोरी देतो आमच्याच पेंटिंगची, त्याचा विचार आमच्या मनातही नसतो, पण आम्ही हो म्हणतो कारण ते विकलं गेलं पाहिजे. त्यामुळे त्यांना वाटतं की मला कळलं, हे आर्टिस्टनी मान्य केलं म्हणून ते विकत घेतात. त्यामुळे तर हा प्लॅन आपल्याला कळत नाही.
माझ्या विद्यार्थ्यांनी आर्किटेक्टच्या ब्रोशर मधून, बिल्डरांच्या ब्रोशर मधून प्लॅन कॉपी केला आणि मी ते 35 वर्ष मुंबई विद्यापीठात मास्टर्स डिग्रीचे पेपर करेक्ट करतो. ते जर माझ्या समोर करेक्शनला आले तर 100 पैकी 20 मार्क देखील मी अशा प्लॅनला देत नाही. कारण जे आर्किटेक्टनी प्लॅन उत्तम करण्यासाठी करावं त्या कोणत्याच गोष्टी नसतात आणि जे नेमकं करू नये असं आम्ही 5 वर्ष शिकवतो त्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये असतात. पण हे लोकांकडे गेलं की असं ब्रोशर पाहिल्याबरोबर काय सुंदर आहे ना, म्हणजे आपल्याला कळत नाही, हे न सांगता सुंदर आहे म्हटल्यावर त्याला वेगळं विश्लेषण किंवा त्याला आर्ग्युमेंट देण्याची गरज नसते. त्यामुळे मग नाही बिल्डर म्हणजे चांगला प्लॅन करतो, चांगला प्लॅन काय आहे हे कोण विचारणार नाही, त्यामुळे ते करतं. लहानपणी मला आठवण आली की लग्नाच्या सीझन मध्ये अनेक निमंत्रणं यायची आणि मी आणि माझ्या बहिणी आई बरोबर कोणत्या लग्नात कोणी जावं आणि बाबांबरोबर कोणतं जावं, त्यामुळे निमंत्रणापैकी मोठी जी निमंत्रण पत्रिका आहे त्याच्यात आपण जावं अशी आमची इच्छा असते. तसं बिल्डरनी असं छापून मोठं ब्रोशर दिलं की प्लॅन उत्तम असं आपल्याला वाटतं. छपाईवर अधिक खर्च केला म्हणजे प्लॅन चांगला होत नाही हे आपल्याला कळत नाही, आणि कळत नाही म्हणणं म्हणजे राष्ट्रद्रोह आहे, त्यामुळे कळत नाही म्हणायचं नाही. त्यामुळे हो हो सगळं कळतं आपल्याला, मलाच नाही कळत वगैरे असं काहीतरी म्हणावं लागतं. त्यामुळे प्लॅन चांगला देतात हे खरं नाही, कन्स्ट्रक्शन चांगलं देतात हेही तितकंच खरं नाही. कारण विक्रीचा भाग मात्र चकाचक करतात, त्याचंही बांधकाम B+च्या लेवलपेक्षा वर नाही हे मी मुंबईच्या इमारतींना तांत्रिक दृष्ट्या IIT बरोबर स्टडी करून रिपोर्ट दिलेला आहे, त्याच्यात लेखी दिलेलं आहे. पण रिहॅबचा पोर्शन म्हणजे जिथे मूळ रहिवासी राहतात तिथला पोर्शन तर पार C किंवा C- लेवलचं बांधकाम ते करतात, आपल्याला कळत नाही. त्यामुळे बांधकामाचा दर्जा हा आपल्याला जे बिल्डर देतात आपल्या घरांना तो चांगला नसतो, आपल्याला तो चांगला वाटतो कारण रंगरंगोटीच आपण बघतो, त्याच्या मागे लागलेलं. आता साधं उदाहरण की भंगारातून मिळालेलं आयर्न साधं ते वितळून त्याचं केलेलं स्टील रॉड्स आणि ब्रँडेड JSW किंवा टाटा स्टील कडून मिळालेलं ह्याच्यामध्ये जसा फरक आहे, किंवा रेमंडच्या रेडीमेड गारमेंट्सच्या दुकानात जाणं आणि रस्त्यावर टपरी एखाद्याची तिथून विकत घेणं याच्यामध्ये जसा फरक आहे तसा हा फरक आहे, हा आपल्याला कळत नाही. आणि त्यामुळे बांधकामाचा आणि वेळेवर देतो बिल्डर असं काही लोकांना वाटतंय, ते मला नाही वाटत पुण्यात लोकांना त्याच्यावर विश्वास आहे. मुंबईत तर 1300 एग्रीमेंट्स पैकी फक्त 2 एग्रीमेंट्स 20% अधिक वेळेत दिलेले होते, बाकीचे सगळे 70% आणि अधिक. जितक्या वर्षात बांधून देऊ त्याच्यापेक्षा 70% अधिक टाइम, म्हणजे 3 वर्ष म्हटले की 5 वर्ष. ज्यांनी दिले त्यांनी, दिले नाही त्यांचं सोडून द्या. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मुंबईत होत असताना पुण्याने मुंबईप्रमाणे जावं असं तुम्हाला वाटत असेल तर आनंद आहे, म्हणजे तुमचं मला मनपूर्वक अभिनंदन करावं असं वाटतंय. पण मुंबईप्रमाणे तुमची दशा होऊ नये, आणि अनेक ठिकाणी ऑलरेडी झालेली आहे, तर ती जर होऊ नये असं वाटत असेल तर मला कोणीतरी विचारलं की चंद्रशेखर प्रभू तुम्ही बिल्डरांविरुद्ध इतकं बोलताय, मला एक सांगा, टीव्हीवर झालं, एक सांगा बिल्डरांचं कॉन्ट्रीब्युशन काही आहे की नाही. ते एक महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन इतक्या कॉन्ट्रीब्युशन पैकी बिल्डरांचं, म्हटलं बिल्डरांचं कॉन्ट्रीब्युशन तर भयानक महत्वाचं आहे, देशाचं नाही आंतरराष्ट्रीय महत्वाचं आहे, भारताला नाही, मुंबईला नाही, महाराष्ट्राला नाही, तर सगळ्या जगाला महत्वाचं आहे. काय म्हणाले, म्हटलं एकच आहे की आमचे अनेक लोक मुंबईतले, मी आस्तिक आहे, मी देव मानतो, अनेक लोक मुंबईतले आयुष्यात कधी देव मानत नव्हते. अरे काय चंद्रशेखर, तू परदेशातून MIT मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉस्टन मधून शिकून आलास आणि तू हे असं देवाचं हे सगळं करतोस, असं मला म्हणणारी लोक
जेव्हा बिल्डरनी 8-8 वर्ष त्यांची भाडी बंद केली त्यावेळेला फडकेवाडीच्या गणपती मंदिरात जाऊन एका पायावर असं उभं राहताना त्यांना पाहिलेलं आहे. म्हणजे नास्तिकांना आस्तिक करण्याचं काम जर बिल्डर करू शकत असेल तर त्याच्या एवढं मोठं कॉन्ट्रीब्युशन बिल्डरांचं आणखी जगात कोणतंच असू शकत नाही की त्या पिकेट रोडच्या मारुतीला ते इथून तेल टाकलं की तिथून बाहेर येतं, ते परत तेच तेल घेऊन परत टाकायचं आणि परत ते तिथून बाहेर येतं, तरी ते तेल घेऊन उभे राहतात. कारण काय तर बिल्डरनी जर त्यांचा प्रोजेक्ट रखडवला नसता तर ही मंडळी कधी या मंदिरात गेली नसती. त्यामुळे मंदिरामध्ये ये जा होणारी आणि देवावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या वाढली याचं कारण एकमेव बिल्डर आहे. आणि म्हणून त्या बिल्डरांची जितकी प्रशंसा करावी तितकी कमी असं मी म्हटलं. आता याच्या तुलनेनं स्वयंविकासाकडे बोलूया. ती पात्र नाटकातली तीच आहे. फक्त पैसे लुबाडून घेऊन जाणारा बिल्डर बाजूला राहिला. बिल्डर ज्याच्याकडून बांधकाम करून घेतो किंवा त्याच्याकडून किंवा त्याच्यापेक्षा अधिक चांगलं करणाऱ्याकडून आपण बांधकाम करून घेतो. बिल्डर ज्याच्याकडून पैसे घेतो त्या तत्सम संस्थांकडून आपण पैसे घेऊ शकतो. बिल्डर ज्या आर्किटेक्ट कडून प्लॅन तयार करून घेतो त्यापेक्षा उत्तम आर्किटेक्ट कडून आपण तयार करून घेतो. बिल्डर कॉन्ट्रॅक्टर ज्या कॉन्ट्रॅक्टर्सना नेमतो त्याच्यापेक्षा चांगल्या कॉन्ट्रॅक्टर कडून आपण करून घेतो. बिल्डर विक्रीला ज्या संस्थांना घेतो त्यांच्याकडून त्याच्यापेक्षा चांगल्या संस्थांकडून आपण करून घेतो. फक्त प्रॉफिट जो बिल्डर घेऊन जातो तो आपण आपल्याकडे ठेवतो. याला स्वयंविकास म्हणतात. आता 3 फक्त उदाहरण मुंबईतली स्वयंविकासाची सांगतो. 20 सांगितलं तर उद्या सकाळपर्यंत मला इथे बसावं लागेल, पण 3 उदाहरणं सांगतो आणि मग आपण थोडासा वेगळा विषय घेऊ. पहिलं उदाहरण चित्रा सोसायटी, चेंबूर, टिळकनगर रेल्वे स्टेशनच्या पूर्वेला सोसायटी आहे. चित्रा सोसायटी 390 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया सध्या त्यांच्याकडे आहे. त्यांनी अनेक बिल्डरांकडून टेंडर्स मागवले आणि अनेक टेंडर्स 500च्या वर त्यांना देईनात. 490 वरून 500 पर्यंत. शेवटी एका बिल्डरनी 510 दिले आणि मग वाढवून तो 515 करील असं म्हणाला. त्यांना वाटलं की साक्षात ब्रह्मदेवच उतरला. म्हणजे जेसीबी मधून फुलं आणून त्याच्यावर होती. म्हणजे हल्ली हे जेसीबीचा फॅड भरपूर झालाय बरं का. म्हणजे खोके घ्यायचे आणि जेसीबी मागवायचं. तर जेसीबी मधून फुलं उधळली त्याच्यावर आणि नंतर ते म्हणाले की त्यातला एक कोणतरी वेळा प्रत्येक सोसायटीत एखादा वेळा निघतो. तो म्हणाला चंद्रशेखर प्रभूकडे जाऊ. चंद्रशेखर प्रभूकडे कशाला जायचं. तर नाही त्यांना एकदा विचारूया ते तज्ञ. तर नाही म्हणता शेवटी माझ्याकडे ते आले. म्हटलं तुम्हाला लुबाडताय. तर त्यातले एक सिनियर काका होते. ते म्हणाले चंद्रशेखर प्रभू तुम्ही हुशार आहात असं आम्हाला कळलंय, तुमच्याविषयी माहिती आहे, तुम्ही प्रामाणिक आहात, पण आमचं चांगलं होतंय होऊ द्या ना, कशाला आमच्या मध्ये पडतंय. तुम्ही असं म्हटलं की आमची तरुण मुलं आहेत की तुमचं ऐकतील आणि आमचं जे जमलेलं आहे आता कुठेतरी घर मिळतंय ही आशा दिसते. म्हटलं काका तुम्ही माझं ऐकून घ्या, तुम्हाला पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या. तर मी माझ्या परीनं समजावण्याचा प्रयत्न करीन. बरं मग मी सगळ्यांना सांगतो. मग त्यांनी सांगितलं. 3 वेळा माझ्याकडे आले, 3 वेळा परत गेले, मला बोलवलं नाही. शेवटी मला बोलवलं. त्यानंतर कोविड आला वगैरे वगैरे सगळं झालं. पण कोविडच्या काळामध्ये 18 महिन्यामध्ये त्यांची बिल्डिंग पूर्ण झालेली आहे. आणि ज्या ठिकाणी ज्यांनी माझं भाषण आधी ऐकलेलं आहे त्यांनी या प्रश्नाचं कृपा करून उत्तर देऊ नका, पण ज्यांनी ऐकलेलं नाही त्यांनी उत्तर द्या. 390 कार्पेट एरिया असताना बिल्डरनी 510 515 ची ऑफर हायएस्ट दिलेली असताना स्वयंविकासात किती एरिया मिळावा, मिळालेला आहे. ऑलरेडी ते बिल्डिंग झालेलं आहे. किती एरिया मिळावा. कोणीतरी 780. आणखी कोण 800. 1150 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया त्यांना मिळालेला आहे. मुंबई सारख्या ठिकाणी
मुंबई सारख्या ठिकाणी, आणि तिथे तुमच्याप्रमाणे 60% आणि 80% अँसिलियरी FSI मिळत नाही, तरीही एन्सिलियरी न मिळता तरीही त्यांना मिळालेला आहे. कधी सहल करण्याची इच्छा आहे, बस काढा, मी तिथे घेऊन जाईन आणि दाखवीन काही चुकीचं आहे का. एवढं करून कॉर्पस इतका निघालेला आहे की मेंटेनन्स लाईफ टाईम फ्री. म्हणजे 1150 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया मिळून इथे असणाऱ्या काही लोकांनी तिथे भेट दिली आहे, त्या बिल्डिंगही पाहिलेल्या आहेत, तयार आहे, लोक राहायला आली आहेत, आनंदात आहेत. फक्त मला तिथल्या भगिनींमध्ये जर वोटिंग झालं तर माझं डिपॉझिट जप्त होणार आहे, कारण एकसारखं मी सगळ्या ठिकाणी त्या बिल्डिंगीचं सांगतो आणि लोक तिथे जातात आणि त्यांच्या चहाचं बजेट दर महिन्याला इतकं वाढतं की बाबा आमचे म्हणजे घरची मंडळी कोणी नसतात, ते बघायला येतात आणि मग आमच्या घरी आम्ही म्हणतो नाही ते कामावर गेले, मग ते आलेल्या लोकांना पाणी द्या, चहा द्या, ते तुम्ही एकसारखं लोकांना नुसतं पाठवता आमच्याकडे, ते म्हणजे जोक्स पाठ. पण हे उदाहरण एक. आता तुम्ही म्हणाल चेंबूर म्हणजे रिलेटिव्हली चांगला एरिया, तर मुलुंडमध्ये मिठागर म्हणजे जिथे कुणी जात नाही अशा ठिकाणी त्या मुलुंडच्या मिठागरच्या एरियामध्ये पूर्वरंग कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, म्हणजे गुगलवर पूर्वरंग टाकलं की त्यांचा सुंदर व्हिडिओ मिळतो. तिथेही 385 स्क्वेअर फीट, तिथेही बिल्डरांनी 510 देऊ केले, तिथे 980 स्क्वेअर फीट त्यांना मिळालेले, 24 मजल्याची बिल्डिंग तयार झाली. आणि आता फायनली अजून बाकीचे फ्लॅट्स हे राहायला आले, पण बाकीचे फ्लॅट्स विकले गेलेले नाहीत. माझ्या अंदाजानं ज्या दरानं त्यांचे फ्लॅट ज्या हिशोबानं विकले जात आहेत त्या हिशोबानं प्रत्येक कुटुंबाला 25 लाख रुपये किमान कॉर्पस, जेणेकरून 15,000 रुपये दर महिन्याला पेन्शन मिळण्याची शक्यता आहे. तर हे पूर्वरंगाची कहाणी. अगदी पंतनगर घाटकोपरमध्ये 220 स्क्वेअर फीटची जागा, तर तिथे फार काही ठिकाणी लोक देवावर खूप विश्वास ठेवतात, काही ठिकाणी लोक नेत्यांवर खूप विश्वास ठेवतात. इथे नेत्यांवर विश्वास ठेवणारी माणसं म्हणजे काही एका पक्षाच्या नेत्यांवर, काही दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांवर, काही तिसऱ्या, पण त्यांचा विश्वास त्यांच्या नेत्यांवर, राजकीय पुढाऱ्यांवर फार विश्वास त्यांचा. तर त्यांना राजकीय पुढाऱ्यांनी सांगितलं की या जागेवर कोणत्याही परिस्थितीत 480च्या वर स्क्वेअर फीट बांधताच येत नाही तुम्हाला, म्हणजे असा कायदा आहे. हे विविध म्हणजे नगरसेवक, आमदार, खासदार, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, वेगवेगळ्या पक्षाचे, आणि याच्यात सगळे पक्षांचं एकमत आहे बरं का, त्याच्यात कोणत्याही पक्षाचं वेगळं, एकही पक्ष वेगळा बोलत नाही. सगळे म्हणतात नाही हो 485च्या वर मिळत नाही. ते माझ्याकडे आले की नाही असं नाही. म्हटलं असा कायदा मला दाखवा की म्हाडाची जमीन आहे, मी म्हाडाचा अध्यक्ष होतो, मला म्हाडाचं थोडंफार कळतं, त्या तुमच्या नेत्या इतकं कळत नाही, त्यामुळे त्यांच्याकडून जर त्याची माहिती असेल किंवा तो कायदा असेल तर मला दाखवा. नाही, ते म्हणतात इतकी वर्ष आमच्यावर तुम्ही अवलंबून राहिलात. अवलंबून म्हणजे काय, निवडणुकीत 5,000 रुपये पर वोट मिळाले, तर इतकी वर्ष तुम्ही आमच्यावर अवलंबून राहिलात, आज हा कुठे उपटसुंब माणूस आला आणि याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही माझ्यावर. तर मी म्हटलं असू द्या, त्यांचं बरोबर. मग एक मी सांगतो की आपण एक प्लॅन पुटअप करायचा तुमच्या याच्यातून म्हाडाला, आणि तो 485 पेक्षा अधिकचा पुटअप करायचा. म्हाडाने जर आपल्याला सांगितलं की हा मंजूर करता येत नाही तर त्यांचं बरोबर, जर म्हाडाने तो मंजूर केला तर त्यांचं बरोबर नाही, हे चालेल का? ते म्हणाले परत जाऊन त्यांना विचारतो. परत आले आणि म्हणाले की अहो प्लॅन बनवायला 30 लाख रुपये मागतात, ते तुम्ही देणार का? म्हटलं नाही, मी काही तुम्हाला पैसे देणार नाही, पण मी अख्ख्या पंतनगरमध्ये 230 बिल्डिंगी आहेत, त्याच्याकरता हे करतो, मी 4 आर्किटेक्ट देतो आणि त्या सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की पहिला प्लॅन तुम्ही यांच्याकडून घेऊ नका, पैसे घेऊ नका. तो मंजूर झाल्यावर तुमची जर नेमणूक झाली तर तुम्ही आधीपासून जे काम केलं त्याचे पैसे यांना तुम्ही घ्या आणि त्याच्यावर व्याज घ्या, हे त्यांच्याकडून लिहून घ्या आणि नंतर तयार करा. तर प्लॅन तयार झाले,
आणि त्यांना 890चे प्लॅन मंजूर झाले. 220 मधून 890चे प्लॅन मंजूर झाले. अशा कथा मुंबईच्या सर्व वृत्तपत्रात छापून आलेल्या आहेत आणि मी अनेक तुम्हाला सांगू शकेन. तर ही क्रांती आहे, हे होत आहे आणि हे घडत आहे आणि लोक स्वतःच्या पायावर उभं राहत आहेत. ते राजकीय नसल्यामुळे त्याला पब्लिसिटी मिळत नाही, त्याला मीडियाला पैसे त्यांना देता येत नाही, त्यामुळे मीडियामध्ये त्यांचं कुठे येत नाही. ते त्यांचे पण त्यांना फायदा होतोय. आणि मुंबईमध्ये 1000 सोसायट्यांनी जर अशा पद्धतीच्या बिल्डिंगी बांधल्या तर मुंबईचं पूर्ण चेहरा मोहरा बदलून जाईल. आता केवळ 20 प्रोजेक्ट झालेले आहेत आणि बिल्डरांमध्ये पूर्ण म्हणजे भंबेरी उडाली आहे त्यांची की कसं काय हे थांबवावं हे त्यांना कळेन असं झालेलं आहे. आणि आता महाराष्ट्रभरात ही चळवळ आहे. ही चळवळ करणारा माणूस आणि हे जे मी करतो याच्याकरता मी पैसे घेत नाही. या 20 सोसायट्यांमध्ये सुरुवातीपासून आजपर्यंत एकही पैसा एकाकडूनही घेतलेला नाही आणि 790 सोसायट्यांना जे मार्गदर्शन करतोय कोणाकडूनही पैसे घेतलेले नाहीत. पुण्यातही ज्यांना ज्यांना मी मार्गदर्शन करतोय त्यांच्याकडून पैसे घेतलेले नाहीत, काही पैसे आणि घेण्याचा इरादाही नाही. फक्त इतकंच की मला मुंबईहून पुण्याला यायला लागतं. त्यामुळे कोणी अशा संस्थेने जर माझी येण्या जाण्याची व्यवस्था केली तर सोसायटीला अजिबात खर्च न करताना माझ्या बुद्धीचा किंवा माझ्या अनुभवाचा त्यांना पूर्ण ऍडव्हान्टेज एकही पैसा न देताना. आणि मी काही आर्किटेक्चरल काम करत नाही, ते स्थानिक आर्किटेक्ट जे कोण असतील त्यांना सांगून त्यांच्याकरवीच आपण काम करायचंय. मी केवळ मार्गदर्शक म्हणून पूर्णपणे म्हणजे सुरुवातीला ठराव मंजूर केल्यापासून अगदी शेवटच्या हातामध्ये चाव्या मिळेपर्यंत जे काही करणं आवश्यक आहे ते सर्व करणं. म्हणजे जर फाईल एखाद्या ठिकाणी अडली असेल तर संबंधित अधिकाऱ्याच्या कानामध्ये मंत्र सांगण्यापासून सगळ्या गोष्टी मी करतो आणि त्याच्यात मला आनंद होतो. म्हणजे मी आलं की ते लगेच म्हणतात आले पोटावर लाथ. पण काही अडचण नाही. 685 सोसायट्यांना मी डीम्ड कन्व्हेन्स एकही पैसा रजिस्ट्रारला डेप्युटी रजिस्ट्रारला न देताना एरवी मुंबईमध्ये 50-50 हजार रुपये पर फ्लॅट हे मधली माणसं घेतात. कोण स्वतःला वकील म्हणून पैसे घेतो, कोण स्वतःला लायझॉन म्हणून पैसे घेतो, कोण स्वतःला आर्किटेक्ट म्हणून पैसे घेतो, कोण स्वतःला इंजिनियर म्हणून पैसे घेतो. पण शेवटी हे करण्यासाठी म्हणून पैसे घेतात आणि त्यातले काही पैसे तिथे देत असतीलही किंवा सगळेच देत असतील किंवा काही पैसे ठेवत असतील. पण माझ्याकडे जितक्या सोसायट्या आल्या त्यांना एकही पैसा न देताना एकाही मेंबरला डीम्ड कन्व्हेन्स करता जे सरकार दरबारी जे काही पैसे भरायचे असतील एज्युकेशनला किंवा काय असेल ते तो भाग वेगळा. पण लाच म्हणून एक पैसे न देताना मी करून दिलेलं आहे. आणि तशा पद्धतीचं इतरत्रही ठिकाणी जर सोसायटीने ठरवलं तुम्ही जास्तीत जास्त काय आमचं डीम्ड कन्व्हेन्स उशीर करणार, आणखी काय तुम्ही आमचं वगैरे करणार, कायद्यानं इतक्या दिवसानं तुम्ही डीम्ड कन्व्हेन्स केलं नाही तर त्याच्यावर आपण ऍक्शन घेऊ शकतो. त्यामुळे हे डीम्ड कन्व्हेन्स करतात. आपणही घोड्यावर बसलेलो असतो, लवकर पाहिजे लवकर पाहिजे. मग तो म्हणतो इतके पैसे द्या म्हणून आपण देतो आणि लवकर झालं म्हणून सांगतो. शेवटी पैसे न देताना जितका वेळ लागला असता तितका वेळच लागतो पण आपले पैसे मात्र जातात. असं हे नेहमी होत असतं. त्यामुळे हे डीम्ड कन्व्हेन्स आम्ही करून दिलं. माझ्या एकाही कोऑपरेटिव्ह आतापर्यंत 100 सोसायट्यांना आयओडी मिळालेली आहे आणि मुंबई महानगरपालिकेत प्लॅन मंजूर करणारे अधिकारी जितके भ्रष्ट आहेत तितके जगात कुठेही नसतील. पण माझ्या एकाही स्कीम मध्ये एकही पैसा भ्रष्टाचाराचा दिला गेलेला नाही हे मी जाहीरपणे सांगू शकतो. तर हे केलेलं आहे. म्हणजे या गोष्टी हवेतल्या नाही. आणि म्हणून सरकारने 2018 साली एक समिती नेमली आणि आम्हाला सांगितलं की त्या समितीसमोर तुम्ही मांडा आणि स्वयंविकासात तुम्हाला काय काय पाहिजे त्या सर्व गोष्टींची यादी तयार करा. मग 13 सप्टेंबर 2019 साली एक GR निघाला. त्याच्यात काय काय गोष्टी आल्या की बिल्डरला मिळतो त्यापेक्षा 10% अधिक FSI. त्यानंतर स्टॅम्प ड्युटी सर्व मेंबर्सना 100 रुपये केवळ
त्याचा जी आर आता आलेला आहे, आता लागू आहे. तुम्ही स्वयं विकासाचा ठराव पास झाला तर तुमचं घर 200 मधून 2000चं जरी झालं तर स्टॅम्प ड्युटी फक्त 100, ते वाढीव होत नाही. त्यानंतर तिसरं, वन विंडो सिस्टीम. म्हणजे तुमचे सगळे पेपर जाऊन एका IAS अधिकाऱ्याकडे द्यायचे, त्यांनी सर्व ठिकाणून परवानग्या घेऊन तुम्हाला सांगायचं तुमच्या परवानग्या तयार आहेत, या आणि घेऊन चला. 3 महिन्यामध्ये जर सर्व परवानग्या आल्या नाहीत तर डीम्ड अप्रुव्हल, म्हणजे त्या परवानग्या मिळाल्या आहे असं समजून तुम्ही काम चालू करू शकता. चौथं, तुम्ही जर कर्ज घेतलं तर त्या कर्जाला तुम्ही जर 12.5% व्याज दिले, पैकी 4.5% व्याज हे गव्हर्नमेंट तुम्हाला सबसिडी देईल. हा कायदा आहे हा. म्हणजे त्यानंतर जे तुम्ही ऍडिशनल FSI गव्हर्नमेंट कडून विकत घेता, ते बिल्डर जितक्या दरानं तो विकत घेतो त्याच्या 50% मध्ये तुम्हाला येतो. तुम्ही जी स्क्रुटिनी फी भरता ते बिल्डरच्या 50% तुम्ही भरणार. तुम्ही जी पेनल्टी भरता त्याच्या 50%, बिल्डर जे पेनल्टी भरतो त्याच्या 50% तुम्ही भरणार. तुम्ही जे प्रीमियम भरता, बिल्डर जे प्रीमियम भरतो त्याच्या 50% तुम्ही भरणार. अशा अनेक गोष्टी त्या याच्यामध्ये आलेल्या आहेत. आणि तो GR आला, पण गंमत बघा, आता मला यावर अधिक भाष्य करायला सांगू नका. हा GR 13 सप्टेंबर 2019 साली सकाळी 10:30 वाजता आला. आणि कर्मधर्म संयोगानं, म्हणजे हा संयोग आहे बरं का, काही त्याच्या मागे काही राजकारण आहे असं समजू नका, की त्याच दिवशी 13 सप्टेंबर 2019 साली 1 वाजता इलेक्शनची नोटीस जाहीर झाली आणि आचारसंहिता लागू झाली. आता त्या निवडणुकीत, पूर्ण निवडणुकीत हा GR सगळ्या ठिकाणी लावून मतं मागितली गेली. आजपर्यंत 2019 पासून आतापर्यंत 2024 पर्यंत त्या GRच्या सर्व गोष्टींची अंमलबजावणी झालेली नाही. 2 सरकार बदलले, सगळे म्हणतात करतो म्हणून, विधानसभेमध्ये जाहीरपणे आश्वासनं देतात, अजून त्याच्यात पूर्ण अंमल. मुंबईमध्ये आम्ही वन विंडो सिस्टीम करून घेतली, त्याची अंमलबजावणी झाली आणि ती करून घेतली, पण 10% अधिक FSIचा अजून अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटनी GR काढलेला नाही. कर्जावर 4% सबसिडीचा अजून फायनान्स डिपार्टमेंटनी GR काढलेला नाही. काही ठिकाणी म्हाडामध्ये आम्ही सर्क्युलर काढायला लावून 10% अधिक FSI मिळवून घेतला. काही ठिकाणी आम्ही प्रीमियम्स 50% करून घेतले. मग आम्हाला 50% द्यायचे म्हणून बिल्डरनाही 50% केले. म्हणलं ठीक आहे, त्यांना देता तर द्या, पण किंवा आम्हाला तरी द्या. आता बिल्डरांचे बंद केले, पण आमचं अजून स्वयंविकासात कंटिन्यू झालेलं आहे. त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी त्याला पोट GR काढायला पाहिजे, तो न काढताही आम्ही त्याची अंमलबजावणी करून घेतलेली आहे. सध्या फडणवीस साहेब अतिशय पॉझिटिव्ह याच्या बाबतीत आहेत आणि निवडणुका पुन्हा आलेल्याच आहेत. त्यामुळे या सगळ्याची अंमलबजावणी होईल किंवा व्हावी असं वाटतंय. आणि याचा ऍडव्हान्टेज घेऊन जर भरपूर सोसायट्या आल्या आणि निवडणुकीत त्या येतील त्यावेळेला हा GR चला बाबा याचं काय ते करा, हे जर तुम्ही सांगितलं तर त्या GRची जर अंमलबजावणी केली तर हे जे मी फायदे सांगितले चित्रा सोसायटीचे, पूर्वरंगाचे, हे GRचा फायदा न घेताना हे एवढं झालेलं आहे. जर फायदा जर घेतला तर काय त्यांना मिळेल याचा विचार देखील करवत नाही. तर अशा पद्धतीनं या सर्व गोष्टी करता येतात. याच्यात अनेक गोष्टी आपण करू शकतो. उदाहरणार्थ बिल्डर आपल्या शेजारी दाऊद इब्राहिम राहायला येईल का आणखी कोण राहायला येईल याच्यावर आपली खात्री असते का? तो कोणालाही विकू शकतो एक्स्ट्रा एरिया. आपण कोणाला विकणार हे आपली सोसायटी ठरवत असते. त्यामुळे आपल्या व्यतिरिक्त फ्लॅट कोणाला विकले जावं हे ठरवण्याचा अधिकार आपला असतो. आपल्याला जर एक्स्ट्रा एरिया घेऊन आपले फ्लॅट मोठे करायचे असतील जेणेकरून आपल्या नंतर आपल्या मुलांना त्या एका फ्लॅटमध्येच 2 करून त्यांचं आपलं सक्सेशन जर करायचं असेल तर ते आपण करू शकतो, ते बिल्डर करत नाही. आपल्याला जर सेलेबल एरियामध्ये वेगळा फ्लॅट विकत घ्यायचा असेल तर तो 20% डिस्काउंट मध्ये आपल्याला मिळतो, तो कोणताही बिल्डर देत नाही. अशा अनेक गोष्टी. इतकंच नव्हे तर सोल सेलिंग एजन्सी ही बाहेरच्या एजंटला न देताना
सर्व मेंबरला सोल सेलिंग एजंट बनवावं, जेणेकरून त्यांच्या मार्फत जर फ्लॅट विकले गेले तर विकत घेणाऱ्याकडून जे 2% दलाली मिळते ती त्यांना मिळावी, म्हणजे त्यांचं घर बांधून झाल्यानंतर फर्निचरचा पूर्ण पैसा तो त्या दलालीमधून त्यांचा वसूल होईल. अशा अनेक गोष्टी आपल्याला करता येतात आणि ह्या करण्यासाठी स्वयंविकासासाठी एक पाऊल पुढे ठेवण्याची आवश्यकता आहे. मुंबईची जी वाट लागली किंवा लावली गेली ही पुण्यात लागू नये, आणि पुण्यात एकदा वाट लागायला लागली की मुंबईपेक्षा वाईट परिस्थिती होईल हे उघड दिसतंय. त्यामुळे मग कंट्रोल करणारं कोणी राहणार नाही. एरवी सुद्धा आजही कंट्रोल करणारं आहे अशी परिस्थिती नाही, पण वाट लागायला लागली तर ती वाट कुठपर्यंत जाईल याचा काही म्हणजे हनुमानाची शेपटी आणि श्रीलंका असं होऊ नये. त्याकरता आपण स्वयंविकासाचा मार्ग घ्यावा आणि त्यातून पुण्याचा पूर्ण कायापालट. ज्या वेळेला 1.5 वर्षापूर्वी कोथरूडला सभा झाली होती, पटवर्धन साहेब माझ्या सोबत होते, त्यावेळेला मी तिथे जाहीर सांगितलं होतं केवळ महिन्यातून एकदा मला येऊ द्या आणि सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना माझ्या समोर बसवा. 1 वर्षामध्ये कोथरूडचं चेहरा मोहरा बदललेला मी दाखवेन. पण ह्या 1 वर्षात मी आता दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदाच येतोय, तर ते झालं नाही. पण देर आहे दुरुस्त आहे. या पुढे तरी आता निवडणुकीच्या निमित्तानं का होईना लोक जागी झालीत, तर हा जागरूकपणा पुढे जर दाखवला तर पुण्यामध्ये मुंबईत जी झाली त्यापेक्षा मोठी क्रांती आपण घडवू शकू आणि या सबंध क्रांतीत आपण सहभागी व्हावं अशी माझी मनस्वी इच्छा आहे. आणि म्हणून वेलणकरांनी जेव्हा निमंत्रण दिलं तेव्हा मी म्हटलं की तुम्ही बॅलेन्सिंग ऍक्ट मात्र करू नका, कारण अनेक ठिकाणी अशा व्याख्यानांमध्ये मलाही बोलवतात, मग बिल्डरांची बाजू ही ऐकून घ्यावी वगैरे असं कोणाला. तसं तुम्ही करणार असाल तर मला बोलवू नका. तुम्ही मला ऐकणारे लोकांचा वर्ग हा वेगळा आहे आणि त्यांना माझं ऐकण्याची इच्छा असेल तर केवळ स्वयंविकासाचं करा, नंतर बिल्डरांना काय दिवे लावायचे ते लावू द्या असं मी त्यांना सांगितलं. आणि त्यांनी माझ्या म्हणण्याला मान देऊन आज या ठिकाणी मला बोलवलं आणि आपण इतक्या मोठ्या संख्येने हजर राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आता कोणतेही प्रश्न असतील तर विचारा, सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. थँक्यू.